बेहदची परम महाशांती. आज आपण बापूजींच्या आजचे महाभारत या ई-बुकमधील 12वा आणि शेवटचा चॅप्टर बघणार आहोत, मर्त्य जगाकडून अमर जगाकडे. बापूजी या विषयाचा एका विलक्षण दृष्टिकोनाने समारोप करतात. ते वर्णन करतात ते परिवर्तन समाज सुधारण्यापुरते किंवा युद्ध टाळण्यापुरता मर्यादित नाही. ते स्वतः अस्तित्वाच्या पूर्ण परिवर्तनाचे आहे. जागृत झालेल्या बेहदच्या आत्म्यांच्या सामूहिक शक्तीद्वारे जे परम शांतीच्या कंपनांचा प्रसार करतात. बापूजी म्हणतात, या जगातील स्वतः सर्व घटकांचे रूपांतर होईल. 5 स्थूल तत्वे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश परमतत्वामध्ये सर्वोच्च तत्वांमध्ये उन्नत होतील. वातावरण नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे बदलेल. मर्त्यजग म्हणजे मृत्यूलोक अमर जग बनेल, अमर लोक बनेल. जन्म आणि मृत्यूचे चक्र समाप्त होईल. सर्व आत्मे मुक्ती आणि जीवनमुक्ती प्राप्त करतील. मुक्ती आणि मुक्त जीवन हे बापूजींनुसार दूरचे स्वप्न नाही. हे सर्व शक्तिमान सत्तेचे प्रत्यक्ष नियोजन आहे, जे आता शांतपणे आणि शक्तिशालीपणे संपूर्ण मल्टिवर्समध्ये अंमलात आणले जात आहे. पहिली पायरी ज्ञान, दुसरी म्हणजे स्वपरिवर्तन, तिसरी म्हणजे सर्वोच्च शांततेचा प्रसार आणि परिणाम म्हणजे संपूर्ण सृष्टीचे नूतनीकरण. याहून काहीही कमी नाही. बापूजींचा अंतिम संदेश आशा आणि सशक्तीकरणाचा आहे. आत्मा जे व्हायचे ठरवतो ते होऊ शकतो. ज्ञानाद्वारे कोणताही आत्मा आपल्या सध्याच्या अवस्थेतून अस्तित्वाच्या सर्वोच्च स्तरावर उंचावू शकतो. निवड आणि शक्ती आत्म्याच्याच हातात आहे. बेहदची परम महाशांती.